यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या आणि यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 7 ते 8 तालुक्यात याचा फटका बसला आहे। मी आहो सध्या यवतमाळ जिल्ह्यातील जवळा या भागामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या तीळ या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। आधीच शेतकऱ्यांच्या पीक रब्बीमधलं आणि खरीपातलं पीक गेलं आहे आणि आता हे उन्हाळी पीक जे आहेत हे पीक असलेलं जे तीळ हे पीक आहेत नगदी पीक म्हणून ओळखलं जातं 3 महिन्याचं, मात्र या पिकाला मोठा फटका बसला आहे। सोबतच गहू, चना, फळबागेत असलेला संत्रा आणि आंबा या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बाबुळगाव, आर्णी, राळेगाव, महागाव, उमरखेड, दारवा या तालुक्याला या अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे। रब्बी हंगामात 2दा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नुकसान केलं, तर आता पुन्हा या उन्हाळ्या मार्च महिन्यात आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा पिकांचं नुकसान केलं आहे। त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या भागातील शेतकरी करीत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, जवळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।